युनिव्हर्ससोबत बोलण्याचा गुप्त नंबर एकदा नक्की लावून बघा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही या विश्वाशी युनिव्हर्ससोबत बोलू शकता. तुम्ही या निसर्गाला, या विश्वाला तुमच्या आयुष्यात जे काही हवे आहे ते मागू शकता आणि हे विश्व तुमच्या त्या इच्छा पूर्णही करू शकते. तुम्हाला माहिती आहे का की या विश्वानेच आपल्याला निर्माण केले आहे आणि त्याच्याकडे अशी शक्ती आहे की जे आपले आयुष्य बदलू शकते. फक्त एकच अट आहे की आपण सकारात्मक ऊर्जेने वेढलेले असले पाहिजे, जेणेकरून आपण जे काही बोलतो ते विश्वापर्यंत पोहोचू शकेल. आपण सगळे जाणतो की आपले विचार म्हणजे एक प्रकारची कंपनात्मक ऊर्जा, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी असते. त्यामुळे एकदा तुम्ही या विश्वाशी जोडले गेलात आणि त्याच्याशी संपर्क प्रस्थापित केला आणि एकदा तुम्हाला विश्वाची शक्ती जाणवली, तर तुमच्या कोणत्याही इच्छेला पूर्ण होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. खरं तर आज तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या लोकांना भेटता आणि जे नवे अनुभव मिळवता, ते सर्व तुमच्या विचारांनी आकर्षित केलेल्या गोष्टींचे परिणाम असतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही या विश्वाशी कसे संवाद साधू शकता, त्याच्याशी कसे बोलू शकता आणि तुमच्या इच्छा कशा पूर्ण करून घेऊ शकता. या सिद्धांताला स्वीकारणे म्हणजे तुम्ही तुमची अंतर्गत ऊर्जा आणि विचारांची वारंवारता बदलू इच्छिता, जेणेकरून आयुष्यात नवीन संधी आणि नवीन अनुभव आकर्षित होतील. तर तुम्ही तयार आहात का त्या क्षणासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या चेतनेची ऊर्जा आणि वारंवारता वाढवून विश्वाशी बोलायला सुरुवात कराल? जेव्हा तुमची ऊर्जा वाढते तेव्हा ती तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातही दिसू लागते. यामुळे तुमची ऊर्जा विश्वाकडून नवीन अनुभवांना आकर्षित करू लागते, कारण या विश्वानेच आपल्याला निर्माण केले आहे. म्हणूनच आपल्या आजूबाजूला अशी शक्ती आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाही निर्माण करू शकतो. तुम्ही तुमची प्रार्थना विश्वाकडे पाठवू शकता आणि ती तुमच्याकडे परत येताना अनुभवू शकता, अगदी प्रतिध्वनी इचोसारखी. आणि जर तुम्हाला ही शक्ती समजून घ्यायची असेल किंवा तुमच्या आयुष्यात इच्छित घटना साकार करायच्या असतील, जसे की नवे नाते, नवी नोकरी, खूप पैसा किंवा मनशांती, तर तुम्ही हे सर्व मिळवू शकता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही विश्वाशी बोलू शकता आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मागू शकता. तुम्ही या पद्धतींना विश्वाचा फोन नंबर असेही म्हणू शकता. तर तुम्ही तयार आहात का तो फोन नंबर जाणून घेण्यासाठी? चला सुरू करूया. क्रमांक 1, विश्वाशी तुमचा संबंध विकसित करा. मित्रांनो, जर तुम्ही कधीही लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरला नसेल किंवा विश्व कसे काम करते हे माहिती नसेल, तर तुम्हाला आत्ताच विश्वाशी नाते निर्माण करावे लागेल, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपले विश्व कसे कार्य करते. आपले विश्व हे अत्यंत रहस्यमय आहे. आजपर्यंत कोणताही वैज्ञानिक किंवा विज्ञानातील मोठा शोधही त्याची सर्व रहस्ये उलगडू शकलेला नाही. हे अत्यंत शक्तिशाली आहे आणि यामध्ये सर्व काही सामावलेले आहे. म्हणून विश्वाशी खोल संबंध करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम त्याच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल आणि संयमाने त्याच्या चमत्काराची वाट पाहावी लागेल. तुम्ही विश्वाच्या शक्तीला कोणत्याही स्वरूपात अनुभवू शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर विश्व तुमच्या प्रार्थनेला कोणत्याही रूपात उत्तर देऊ शकते. उदाहरणार्थ, आकाशात उडणारा एखादा पक्षीही तुम्हाला संकेत देऊ शकतो किंवा अचानक आलेला फोन कॉलही संकेत असू शकतो. तुम्हाला कोणत्याही रूपात तो संदेश मिळू शकतो. फक्त तुम्हाला विश्वासवर विश्वास ठेवावा लागेल. शांत राहून त्याच्या शक्तीवर श्रद्धा ठेवावी लागेल. क्रमांक 2, तुमचे ध्येय ठरवा. दुसरा टप्पा म्हणजे तुम्हाला विश्वाकडून नेमके काय हवे आहे हे समजून घेणे. तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्ही त्याच्याकडे काय मागणार आहात. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे काही मागता तेव्हा तुम्हाला त्याच्या पूर्णतेचे संकेत मिळू लागतात. त्या दिशेचे मार्ग तुम्हाला दिसू लागतात. पण हे आवश्यक नाही की तुम्हाला ते अगदी त्याच पद्धतीने मिळेल जसे तुम्ही मागितले होते. कारण जर तुम्ही कोणाबद्दल द्वेष किंवा नकारात्मक भावना ठेवून विश्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर तुमची प्रार्थना अपयशी ठरू शकते. त्यामुळे मनात कोणताही राग किंवा द्वेष ठेवू नका. डोळे बंद करा आणि तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या हृदयावर आणि श्वासावर केंद्रित करा. एक खोल श्वास घ्या. जेव्हा तुमचा विश्वाशी संबंध प्रस्थापित करण्याचा उद्देश मजबूत होतो, तेव्हा विश्वाची शक्ती तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करते. क्रमांक 3,
कल्पना करा, इमॅजिन करा. मित्रांनो, कल्पनाशक्ती ही विश्वाने माणसाला दिलेली एक अमूल्य शक्ती आहे. याच्या मदतीने माणूस आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी शक्य करू शकतो. डोळे बंद करा आणि विश्वाची शक्ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही विश्वाकडे जे मागितले आहे ते आधीच मिळाले आहे, असे कल्पना करा. तुमच्या 5ही इंद्रियांचा वापर करून ते अनुभवा. या शक्तीचे रहस्य म्हणजे तुमचे संपूर्ण लक्ष आणि भावना त्यावर केंद्रित करणे. जितक्या भावनेने तुम्ही तुमची प्रार्थना अनुभवाल, तितक्या लवकर विश्व तुमच्या इच्छा पूर्ण करू शकते. क्रमांक 4. विश्वाचे आभार माना. जेव्हा तुम्ही सकारात्मक भावना आणि शांततेशी जोडले जाता, तेव्हा तो देवाशी किंवा विश्वाशी संवाद साधण्याचा सर्वोत्तम वेळ असतो. सुरुवात कृतज्ञतेने करा, कारण कृतज्ञतेची भावना तुमच्या प्रार्थनेला विश्वापर्यंत पोहोचवते. तुमच्या हृदयातील आभाराची भावना एक वेगळी कंपन ऊर्जा निर्माण करते, जी विश्वापर्यंत पोहोचते. डोळे बंद करा आणि तुम्ही जे मागितले आहे ते मिळाले आहे, असे समजून आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 5. स्वतःला मुक्त करा. हे सर्व केल्यानंतर स्वतःवरील नियंत्रण विश्वावर सोडा. तुम्हाला कसे आणि कधी मिळेल याची चिंता करू नका, कारण हा गुपित फक्त विश्वालाच माहीत असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 24 तास बसून विश्वाशी बोलत राहाल. प्रत्यक्षात तुम्हाला तुमचे आयुष्य अधिक सकारात्मकतेने जगायचे आहे. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर कोणत्याही रूपात मिळू शकते, म्हणून नेहमी जागरूक राहा आणि विश्वाचे संकेत समजून घ्या. क्रमांक 6. पूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही जे काही मागितले आहे ते तुम्हाला मिळेल, पण योग्य वेळ आल्यावर. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे की तुमची प्रार्थना योग्य वेळी पूर्ण होईल. दररोज त्या प्रार्थनेशी भावनिकरित्या जोडलेले राहा. तुमच्या मनात स्पष्ट ध्येय असू द्या. विश्वाला मिश्र संकेत देऊ नका. तुमचे मन शांत ठेवा, सकारात्मक राहा आणि प्रेमाने भरलेले हृदय ठेवा. तुम्ही जे मागितले आहे ते मनापासून अनुभवा. विश्वाचे आभार माना आणि ते तुमच्या आयुष्यात पूर्ण होण्याची वाट पहा. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आता फक्त वेळ लागेल, कारण वेळ हीच ती गोष्ट आहे जी तुम्हाला विश्वाशी जोडते आणि त्याच्या शक्तीची अनुभूती देते. जेव्हा तुम्ही हे 6 नियम पाळता, तेव्हा तुमच्या अशा इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात, त्यांचा तुम्ही कधीही विचार केला नसेल. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला विश्वाशी जोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. मनापासून विश्वाला प्रार्थना करा, सकारात्मक राहा आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.